नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा जवळजवळ आपला 2.25 अडीच 3 महिन्याचा होतोय आणि शेवटची आणि महत्त्वाची फवारणी आहे की जेणेकरून आत्ता पिकांवरती जास्तीत जास्त लाल मावा, लाल कोळी म्हणतो आपण, त्याचा प्रादुर्भाव जाणू शकतो, भुरीचा प्रादुर्भाव जाणू शकतो. तर महत्त्वाची फवारणी आहे, तो कोणती करणं गरजेची, जी कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल. त्यासाठी पहिलं काम असेल, आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. तर या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव हा 100% जाणवणार आहे, कारण वातावरणामध्ये थंडावा असेल, रात्रीचा थंडावा, दुपारची उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे. यासाठी आपल्याला लाल कोळीचं जाणं गरजेचं आहे. तर लाल कोळीचं वापरत असताना या ठिकाणी सुमोटोमो केमिकलचं इटनाजे नावाने इन्सेक्टिसाइड कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या ठिकाणी साधारणपणे 2 ते 2.5 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे. त्याचबरोबर कार्पा भुरीची अवस्था आहे, तर कार्पा भुरीला या ठिकाणी स्वाधीन एक साधारणपणे 2.5 ते 3 ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे. शेवटची आपल्याला चांगल्या पद्धतीने फुगवणीची अवस्था आहे, तर फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारं जे के पोटॅश आहे, एक साधारणपणे 200 ग्राम प्रति एकर असेल किंवा लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते वापरू शकता. ते चांगल्या पद्धतीने काम करणार आहे, ते आपल्याला वापरायचे. कंपल्सरी स्टिकर हे गरजेचं आहे आणि वापरत राहा. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण फवारणीला हे तर घ्यायचं. त्याचबरोबर आपण सिलिकॉन कंपल्सरी घेणारच आहोत. आणि महत्त्वाची पाण्याची अवस्था असेल, शेवटचं पाणी आहे, तर या ठिकाणी पाण्यामधून आपल्याला या ठिकाणी पोटॅशियम शोनाइड एकरी 10 ते 12 किलो या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी देऊ शकता. हे महत्त्वाची फवारणी आहे. लास्ट स्टेजमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये लाल कोळी असेल, करपा आहे, भुरी आहे, फुगवण आहे, यांच्यासाठी चांगल्यात स्वस्त आणि मस्त फायदेशीर ठरणारी जर फवारणी असेल तर ही ठरणार आहे. निश्चितच ही चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्या. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.